खासदार मेधा कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर तुम्ही शनिवार वाड्यामध्ये या ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी पठण केलं त्या ठिकाणी शुद्धीकरण केलंय। महादेव शनिवार वाडा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणाहून झाला अटक ते कटक हा विस्तार झाला त्याचं केंद्रस्थान असलेला हा शनिवार वाडा आमच्यासाठी ऐतिहासिक भूषण आहे। अशा ठिकाणी मुस्लिमांच्या काही गटांनी मुस्लिम महिलांनी प्रामुख्याने या ठिकाणी शुक्रवारी 1:30 वाजता नमाज पठण केल्याचं लक्षात आलेलं आहे। खरं तर तुम्ही यापूर्वी सुद्धा एका हिरव्या भिंतीला भगवा कलर जे आहे तो दिलेला होता। सातत्यानं पुण्यामध्ये अशा घटना घडत आहेत। सगळीकडे अशा घटना घडवण्याचा प्रयत्न केला जातोय। याच्या पाठीमागे कोण शक्ती आहेत हे माहीत आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे जमिनी काबीज करायच्या नमाज पडायचं अनधिकृत आहे। बघा इथं राईटलाच अनधिकृत आहे। ही कुठली याच्यात नाहीये, ही आताची अनधिकृत आहे। हीच अनधिकृत आहे। मॅट काढली होती ही तुमची भूमिका याच्यावरती आता काढा आता नोंद नाही। आता तुमची यावरती भूमिका नोंद सॉरी भूमिका काय असणार आहे तुमची पद्धत पावन संघटना? भूमिका ही आहे की अशा प्रकारे कुठलंही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही। नमाज पडतात आणि नंतर वक्फ बाय युजर म्हणून ती जागा वक्फची म्हणून घोषित करतात। या ठिकाणी अवैध देशद्रोही कारभार चालतात। हे कुठल्याही गोष्टीला आमचा विरोध आहे आणि असं कट कारस्थान इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। यासाठी हिंदू समाज हा जागृत झालेला आहे आणि आम्ही आज शिववंदना करून ती जागा पवित्र केली। शनिवारवाडला खरं तर मोठा इतिहास आहे। मस्तानी सुद्धा या ठिकाणी वास्तव्यास होती। जर दरवाजा मग तो काढणार का तुम्ही? कुठून आहे रस्ता? रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे? आपण बघू शकतो की जे कुठलेही अशी अनधिकृत कृत्य जी आहे ती खपवून घेतली जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया आहे ती खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही भगवा झेंडा लावण्याची पवित्रता घेतला होता मात्र आता लावलाय, याच्या पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? सकल हिंदू समाजाला त्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्यामध्ये यश आलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये ही जी अनधिकृत मजार आहे ही इथं दिसणार नाही। याची जबाबदारी ASIनी पोलीस खात्याने सगळ्यांनी घ्यायची आहे। कुठल्याही गडावर आपण बघा तिथे कब्जा मारतात, तिथे नमाज पडतात, पर्वतीच्या तिथे नमाज पडणार, सारसबागेमध्ये नमाज पडणार आणि प्रत्येक जागा तुम्ही वक्फ बाय युजर सारखी आमची म्हणून सांगणार। इथून पुढे हे चालणार नाही आणि त्याच्यासाठी सकल हिंदू समाज जागृत झालेला आहे। अंकुश काकडे असं म्हणतात की तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय। दिवाळी उत्साहाने साजरी करतील, आता ते जेव्हा बघतील ना तेव्हा त्यांच्या आशास्थान वाढेल। उलट उत्साहाने दिवाळी साजरी करू आता आम्ही, आणखीन फटाके फोडू। या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? सातत्यानं पुण्यामध्ये असे प्रकार घडतायत वारंवार, जसं नमाज पठण झालं, आता जी मदार जे आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली। इथून पुढच्या भूमिका काय असणार आहे तुमच्या? आमची भूमिका हीच आहे की कुठल्याही प्रकारे असं अवैध नमाज असेल, मजारी असतील, जिथे जिथे असतील त्याचा शोध घ्या आणि ते काढून टाका। एकत्रित आपण बघू शकतो की हवं त्या मेधा कुलकर्णी त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत अशा मजार असेल त्या ठिकाणावरती आम्ही भूमिका घेणार आहोत, त्या काढून टाकणार आहोत अशी भूमिका। खरं तर आज ज्यावेळेस या ठिकाणी मेधा कुलकर्णी किंवा पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आलते ते या शनिवार वाड्यामध्ये येऊन ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांकडून नमाज पठण करण्यात आलेलं होतं या ठिकाणी आम्हाला शुद्धीकरण करायचं आहे असं पवित्रता घेतला होता। त्याचबरोबर शनिवार वाड्याच्या समोर जी मजार आहे या ठिकाणी सुद्धा आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे अशी भूमिका घेतली होती। आता पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी भगवा झेंडा आहे जो लावण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी पुण्यामध्ये ज्या अनाधिकृत मस्जिदी असतात या ठिकाणी आम्ही भूमिका घेऊ अशी पवित्रा जो आहे तो मेधा कुलकर्णी यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।